Welcome to Sri Academy of Science, Karnataka. In this video, we will discuss about the factors affecting the rate of photosynthesis. म्हणजेच या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणारे घटक याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर दोन फॅक्टर आहेत, इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. एक्सटर्नल जे फॅक्टर असणार आहेत ते फिजिकल फॅक्टर असणार आहेत, एन्व्हायरमेंट मधले फिजिकल फॅक्टर असणार आहेत आणि इंटरनल फॅक्टर म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स असणार आहेत. ओके, सो हे सगळे जे आहेत ते आपण या पॉइंट मध्ये स्टडी करणार आहोत. सो बघा काय म्हटलंय, yield of crop plants depend upon the rate of photosynthesis. बरोबर आहे, वनस्पतीची उत्पादन क्षमता, yield of crop plants, वनस्पतीची उत्पादन क्षमता कशावरती डिपेंडेंट आहे? फोटोसिंथेसिस वरती, फोटोसिंथेसिसच्या रेट वरती. म्हणजे जेवढं जास्त फोटोसिंथेसिस घडणार आहे तेवढं वनस्पतीमध्ये उत्पादन क्षमता जास्त असणार आहे, जेवढं कमी फोटोसिंथेसिस घडेल तेवढं वनस्पतीची उत्पादन क्षमता कमी असणार आहे. ओके, म्हणून म्हटलेलं आहे yield of crop plants depends upon the rate of photosynthesis. Next, photosynthesis is affected by several internal and external factors. बरोबर आहे, फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत. बरोबर आहे, अंतर्गत घटक आहेत आणि बाह्य घटक आहेत. So photosynthesis is affected by several internal and external factors. Okay, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत, अंतर्गत घटक आहेत आणि बाह्य घटक आहेत. नेक्स्ट, इंटरनल फॅक्टर, अंतर्गत जे घटक आहेत इंटरनल फॅक्टर म्हणजे ते कुठले? जेनेटिक. ओके, म्हणजे जे जनरेशन्स काय असणार आहेत, ट्रॅव्हल होणार आहेत. एका पिढीतून जे असे काही घटक असणार आहेत ते दुसऱ्या पिढीमध्ये येणार आहेत, त्याला आपण जेनेटिक फॅक्टर असं म्हणणार आहे. So internal factor that is genetic are number, size, age and orientation of leaves. म्हणजे एखाद्या वनस्पतीमध्ये पानाचा नंबर किती आहे, त्या पानाची साईज किती आहे, त्या पानाचं वय किती आहे आणि त्यांचं ओरिएंटेशन किती आहे, कसं आहे, म्हणजे त्या खोडावरती, स्टेम वरती लीव्सची अरेंजमेंट कशी आहे, त्याची फायलोटॅक्सी कशी आहे, हे सगळं कशामध्ये येणार आहे? इंटरनल फॅक्टर मध्ये येणार आहे. त्याच्याबरोबर काय येणार आहे? अमाऊंट ऑफ क्लोरोफिल, म्हणजे त्या पानांमध्ये क्लोरोफिल किती आहे, रेट ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ फूड, वनस्पतीमध्ये किंवा पानामध्ये अन्नाचं वाहन किती होणार आहे, हे सगळे फॅक्टर कसे आहेत? इंटरनल फॅक्टर आहेत, म्हणजेच अंतर्गत आहेत, हे अंतर्गत घटक आहेत. ओके, कुठले कुठले बघा इंटरनल फॅक्टर म्हणजे जेनेटिक फॅक्टर कुठले? नंबर ऑफ लीव्स, पानांचा नंबर, साइज ऑफ लीव्स, बरोबर आहे, पानांचा आकार, एज ऑफ लीव्स, पानांचं वय अँड ओरिएंटेशन ऑफ लीव्स, पानांची अरेंजमेंट ज्याला आपण फायलोटॅक्सिस म्हणणार आहे, स्टेम वरती लीव्स कशी अरेंज झालेली आहे. ओके, अमाऊंट ऑफ क्लोरोफिल म्हणजे त्या लीव्स मध्ये किती क्लोरोफिल आहे, अँड रेट ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ फूड म्हणजे त्या पानांमध्ये अन्नाचं वाहन कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्यावरती सुद्धा अनेक हे आहे. म्हणजे इंटरनल फॅक्टर्स जे आहेत ते हे सगळे जे फॅक्टर आहेत ते फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणार आहे. बरं की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं नंबर, वनस्पतींवरती जर पानच कमी असतील तर फोटोसिंथेसिस कमी होणार आहे, वनस्पतींवरती पानांचा नंबर जास्त असेल फोटोसिंथेसिस जास्त होणार आहे. ओके, साईज, वनस्पतींमध्ये पानांचा आकार जर मोठा असेल फोटोसिंथेसिस जास्त, वनस्पतींमध्ये पानांचा आकार जर लहान असेल फोटोसिंथेसिस कमी. ओके, एज, वनस्पतीमध्ये पानांचं वय जास्त असेल तर तेच पान, ते एक पान त्या वनस्पतीला जास्त अन्न तयार करून देणार, बरोबर आहे. आणि जर पानांचं वय कमी असेल म्हणजे ती पानं जर गळून पडत असतील काही ठराविक अंतरांमध्ये किंवा ठराविक वेळेमध्ये तर काय होईल, वनस्पतीला नवीन पानं सारखी सारखी तयार करायला ऊर्जा जास्त लागणार आहे, त्यामुळे उत्पादन क्षमता तिची कमी होऊन जाणार आहे. ओके, समजलं इथपर्यंत? असं हे जे इंटरनल फॅक्टर आहेत, जे जेनेटिक फॅक्टर आहेत ते फोटोसिंथेसिस वरती काय करणार आहेत? परिणाम करणार आहेत. एक्सटर्नल फॅक्टर, बाह्य घटक कुठले आहेत बघा, म्हणजे एन्व्हायरमेंट. ओके, पर्यावरणामध्ये मधले हे सगळे आहेत. पण लाईट, सो एक्सटर्नल फॅक्टर्स आर लाईट,
टेम्परेचर, वॉटर अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन्स. ओके, हे झाले आपण इंटरनल फॅक्टर बघितलेले आहे. आता पाहतोय आपण एक्सटर्नल फॅक्टर. ओके, एक्सटर्नल फॅक्टर मध्ये काय काय येणार आहे? लाईट, टेम्परेचर, वॉटर अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन्स. सो इंटरनल फॅक्टर्स जास्त स्टडी करायची गरज नाही. ओके, कारण ते जेनेटिक आहे आणि ते इझी आहे. समजलं? बघा आता आपल्याला जास्त डिटेल मध्ये काय बघायचं आहे तर एक्सटर्नल फॅक्टर बघायचे. एक्सटर्नल फॅक्टर किती आहेत? 4. पहिला वॉटर, दुसरा लाईट, तिसरा CO2 कॉन्सन्ट्रेशन आणि चौथा टेम्परेचर. राइट. सो पहिला आपण बघणार आहे लाईट. ओके, सो फर्स्ट वन इज द लाईट. There are 3 aspects of light as quality, intensity and durations. लाईट मध्ये 3 aspects आहेत. लाईटचे 3 पैलू आहेत. पहिला जो आहे तो क्वालिटी ऑफ लाईट. ओके, क्वालिटी ऑफ लाईट म्हणजे कुठल्या क्वालिटीची लाईट त्या पानापर्यंत पोहोचणार आहे, त्या लाईटची वेव्हलेंथ कुठली आहे. बरोबर आहे, अशा पद्धतीने. मग दुसरी आहे इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी किती आहे? लाईट सूर्यापासून पृथ्वीपर्यंत किंवा सूर्यापासून त्या पानांपर्यंत कमी प्रमाणात येते का जास्त प्रमाणात येते? इंटेन्सिटी. आणि ड्युरेशन्स, लाईटचा कालावधी. लाईटचा कालावधी कमी आहे का जास्त आहे? ओके, हे झाले 3 लाईटचे पैलू. सो देयर आर 3 aspects ऑफ लाईट्स: क्वालिटी, इंटेन्सिटी अँड ड्युरेशन्स. आपण पहिला पाहणार आहोत लाईट क्वालिटी. सो द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज मोर इन रेड अँड ब्ल्यू लाईट. ओके, कलर्स आहेत. रेड लाईट आणि ब्ल्यू लाईट मध्ये फोटोसिंथेसिस जास्त होणार आहे. येलो आणि ऑरेंज मध्ये मिनिमम, ग्रीन मध्ये ऍबसेंट असणार आहे. ओके, मग समजा एखादं पान फोटोसिंथेसिस करत असेल तर त्या पानापर्यंत कुठल्या प्रकारची लाईट येते हे सुद्धा महत्वाचं आहे. जर त्या पानापर्यंत ग्रीन कलरची लाईट येत असेल तर ते ऑफकोर्स ते पान फोटोसिंथेसिस करणार नाही. जर येलो आणि ऑरेंज कलरची लाईट येत असेल तर फोटोसिंथेसिस करणार आहे, पण कमी प्रमाणात करणार आहे. पण त्या पानापर्यंत जर रेड आणि ब्ल्यू लाईट येत असेल तर ते पान फोटोसिंथेसिस हे जास्त करणार आहे. समजते का बघा? सो लाईट क्वालिटी समजली. कुठल्या प्रतीची लाईट येणार आहे, कुठल्या कलरची लाईट येणार आहे ह्याच्यावरती बरंच डिपेंडेंट आहे. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, ग्रीन लाईट मध्ये फोटोसिंथेसिस ऍबसेंट आहे, येलो आणि ऑरेंज मध्ये मिनिमम आहे, रेड आणि ब्ल्यू मध्ये जास्त आहे. मग रेड आणि ब्ल्यू कलरची लाईट जर त्या पानांवरती पडत असेल तर ती पानं अर्थातच फोटोसिंथेसिस जास्त करणार आहे. ओके, नेक्स्ट लाईट इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी बरंच डिपेंडेंट आहे. द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ लाईट इंटेन्सिटी. जसं जसं लाईट इंटेन्सिटी वाढत जाणार आहे तसं फोटोसिंथेसिसचा रेट वाढत जाणार आहे. ओके, at high light intensity the rate of photosynthesis declines due to breakdown of chlorophyll pigment, ज्याला आपण फोटो ऑक्सिडेशन असं म्हणणार आहे. फोटो ऑक्सिडेशन म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अँड एन्झाइम्स म्हणजे जसं जसं लाईट इंटेन्सिटी वाढत जाईल तसं फोटोसिंथेसिसचा रेट. बघा की आपण जर ग्राफ काढला एक्स वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, बरोबर आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आपण एक्स ऍक्सिसला काय म्हणणार आहे? काय म्हणूया? रेट ऑफ फोटोसिंथेसिस. रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, आणि या ठिकाणी म्हणू लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी. बघा ना, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं काय होईल? काय होणार आहे? बघा, रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि लाईट इंटेन्सिटी. जसं जसं लाईटची इंटेन्सिटी वाढत जाईल उलट झाले. या ठिकाणी आपण म्हणूया इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके, फास्ट बघा. आणि या ठिकाणी म्हणूया रेट ऑफ फोटोसिंथेसिस. बघा, जसं जसं लाईट इंटेन्सिटी वाढत जाईल फोटोसिंथेसिसचा रेट वाढत जाणार आहे. ओके, परत तो ठराविक अंतराला स्टेबल असणार आहे आणि कालांतराने अजून जर वाढलं तर तो परत कमी होणार आहे. कमी का होणार आहे? खाली काय येणार आहे? त्याचा रेट घसरणार काय? तर बघा की जास्त जसं जसं लाईट वाढत जाईल फोटोसिंथेसिसचा रेट वाढत जाणार आहे. ओके, पण अजून जर लाईट इंटेन्सिटी वाढली तर लाईट इंटेन्सिटीमुळे क्लोरोफिल पिगमेंट डिस्ट्रॉय होणार आहे
कारण त्यांच्यामध्ये फोटो ऑक्सिडेशन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन्झाईम्स नष्ट होणार आहे. म्हणजे एन्झाईम नष्ट झाले, क्लोरोफिल पिगमेंट जर नष्ट झाले तर फोटोसिंथेसिसचा रेट हा शून्याकडे जाणार आहे. समजतंय का? म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांचा जर सारांश बघितला तर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? as the rate of photosynthesis, as the light intensity increases, the rate of photosynthesis will be increases. Okay, again the light intensity increases constantly, then what happen? The rate of photosynthesis will be decreases. Why decreases? Because enzymes necessary for photosynthesis will be destroyed and chlorophyll pigment also destroyed. त्यामुळे काय होईल? द रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट लाईट ड्युरेशन्स. लाईटचा कालावधी किती आहे तुम्हाला माहित असेल. आता लॉंग डे प्लांट, शॉर्ट डे प्लांट. लॉंग डे प्लांट म्हणजे काय? तर ज्या वनस्पतीला लाईट जास्त वेळ लागते त्याला लॉंग डे प्लांट असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वनस्पतीला लाईटचा कालावधी जास्त आवश्यक आहे त्याला लॉंग डे प्लांट. शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय? तर ज्या वनस्पतीला लाईटचा कालावधी कमी लागणार आहे त्याला शॉर्ट डे प्लांट आहे ना. लाईटचा कालावधी महत्वाचा आहे ना फोटोसिंथेसिस साठी. बघा, ड्युरेशन ऑफ लाईट डज नॉट अफेक्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस बट इट हॅज अफेक्ट ऑन टोटल फोटोसिंथेटिक यील्ड ऑफ द प्लांट. ओके, ड्युरेशन ऑफ लाईट हा डायरेक्ट परिणाम करत नाही तर तो काय करणार आहे? वनस्पतीची उत्पादन क्षमतेवरती परिणाम करणार आहे. समजतंय का? ड्युरेशन ऑफ लाईटचा कालावधी किती आहे हा डायरेक्ट फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणार नाही तर तो त्या वनस्पतीच्या उत्पादन क्षमतेवरती परिणाम करणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा घटक बघणार आहे. द सेकंड फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज द CO2 कॉन्सन्ट्रेशन. फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन. ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 किती कॉन्सन्ट्रेशन आहे, CO2 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे याच्यावरती. ओके, सो CO2 कॉन्सन्ट्रेशन इज द सेकंड फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. काय म्हटलं त्याच्यामध्ये? CO2 प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर इज ओनली 0.03% बाय व्हॉल्यूम. CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये किती प्रेझेंट आहे? 0.03%. ओके, जर 0.03 पासून तो 0.05 झाला तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार आहे. म्हणजे जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर फोटोसिंथेसिसचा रेट काय होणार आहे? वाढणार आहे. सो इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन अप टू 0.05% increasing rate of photosynthesis. ओके, ऍटमॉस्फिअर मध्ये किती आहे बाबा CO2 कॉन्सन्ट्रेशन? CO2 प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर इज ओनली 0.03%. पुढचा पॉइंट काय म्हटलाय? इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन अप टू 0.05% increase the rate of photosynthesis. म्हणजे वातावरणामध्ये 0.03% एवढा CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे. तो जर वाढला कुठपर्यंत? 0.05 पर्यंत जर वाढला तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त वाढला तर तोच CO2 जो वनस्पतीला आवश्यक आहे तो टॉक्सिक बनतो. लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे आपल्याला एखादी आवडती गोष्ट आपण जर योग्य प्रमाणात खाल्ली तर ती आपल्या शरीराला पचते, पण जास्तच खाल्ली तर ती पचत नाही. परत कालांतराने ती आपल्या मनावरून उतरून जाते. समजलं? परत ती आपल्याला कधी खावी वाटत नाही. तसंच आहे, बरोबर आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये त्याचं व्हॉल्यूम किती आहे? CO2 चा 0.03%. किती वाढला? 0.05% वाढला तर तो फोटोसिंथेसिसचा रेट वाढवणार आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे तो टॉक्सिक बनणार आहे. बघा, very high concentration of CO2 becomes toxic to plant and inhibit the rate of photosynthesis. म्हणजे 0.05% पेक्षा जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तोच CO2 हा वनस्पतींसाठी घातक बनणार आहे. तो CO2 चं कॉन्सन्ट्रेशन ज्या वेळेला 0.05% पेक्षा जास्त वाढलेलं असेल त्यावेळेला फोटोसिंथेसिस वरती तो डायरेक्ट परिणाम करणार. ओके,
जर 0.05 पेक्षा कमी होत गेलं तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होणार आहे, टॉक्सिक बनणार नाही. ओके, म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू 0.05% असतं ऍटमॉस्फिअर मध्ये, किती 0.03%. 0.03% पासून 0.05% वाढलं तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार आहे. 0.05% पेक्षा जर जास्त असेल तर तो टॉक्सिक बनणार आहे. ओके, 0.03% कमी असेल तर तो फोटोसिंथेसिसचा रेट डिक्रीज करणार आहे. फोटोसिंथेसिसचा रेट काय करणार आहे? डिक्रीज करणार आहे. त्यामुळं हेन्स दॅट्स व्हाय the CO2 concentration affects the rate of photosynthesis. Okay, next the third factors which affects the rate of photosynthesis is the temperature. आता टेम्परेचर हा जो आहे तो लाईट रिएक्शन वरती एवढा परिणाम करत नाही, पण टेम्परेचर हा डार्क रिएक्शन्स वरती परिणाम करणार आहे. त्याचं तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे. तापमान वाढलं असेल तर स्टोमॅटा काय होणार आहे? पार्शियली क्लोज होणार आहे. टेम्परेचर जर कमी असेल स्टोमॅटा ओपन होणार आहे. मग स्टोमॅटा क्लोज असेल, ओपन असेल तर पुढे काय करणार आहे तुम्हाला सगळं माहित आहे. ओके, समजते ना? सो बघा, टेम्परेचर द डार्क रिएक्शन्स आर कंट्रोल्ड बाय एन्झाइम्स अँड मोर सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर दॅन द लाईट रिएक्शन. मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाईट रिएक्शनचा एवढा काय परिणाम होत नाही टेम्परेचरचा. पण जर डार्क रिएक्शन्स असेल तर डार्क रिएक्शन साठी लागणारे जेवढे सगळे एन्झाइम्स आहेत हे टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत. टेम्परेचर जर रूम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम टेम्परेचर असेल तर एन्झाइम्स हे चांगलं काम करणार आहे. पण त्याच्यापेक्षा जर त्याचं काय म्हणूया आपण, त्याच्यापेक्षा जर टेम्परेचर वाढलं, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस द एन्झाइम्स विल बी इनऍक्टिव्हेट. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसे एन्झाइम्स हे इनऍक्टिव्हेट होणार आहेत. सो बघा, द डार्क रिएक्शन्स आर कंट्रोल्ड बाय एन्झाइम अँड आर मोर सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर. डार्क रिएक्शन कंट्रोल करणारे जेवढे सगळे एन्झाइम्स आहेत ते टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत. ओके, नेक्स्ट, इन हाय टेम्परेचर द रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीजेस. तापमान जर जास्त असेल, टेम्परेचर जर जास्त असेल, फोटोसिंथेसिसचा रेट कमी होणार. Requirement of temperature for optimum photosynthesis varies in different plants depending on their habitat. म्हणजे एखाद्या वनस्पतीला फोटोसिंथेसिस करण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर किती गरजेचं आहे हे त्या वनस्पतीच्या राहणीमानावरती अवलंबून आहे. ओके, मग तुम्ही जर बघितलं वाळवंटातले जे वनस्पती आहेत त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचर वेगळं आहे, बरोबर आहे? समजतंय का? त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे कोल्ड रिजन्स मधले जे प्लांट्स आहेत त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचर वेगळं आहे. आपल्याकडच्या वनस्पती आहेत त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचर वेगळं आहे. म्हणून म्हटलेलं आहे रिक्वायरमेंट ऑफ टेम्परेचर फॉर ऑप्टिमम फोटोसिंथेसिस व्हॅरीज इन डिफरंट प्लांट्स डिपेंडिंग ऑन देअर हॅबिटॅट. समजतंय? म्हणजे एखाद्या वनस्पतीला फोटोसिंथेसिस करण्यासाठी लागणारं जे टेम्परेचर आहे ते त्याच्या हॅबिट वरती डिपेंडेंट आहे. समजतंय? Next, tropical plants have higher temperature optimum than temperate plant. Tropical plants जे आहेत विषुवृत्तावरती आढळणाऱ्या जेवढ्या सगळ्या वनस्पती आहेत त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचर हे काय जास्त आहे. ओके, जे टेम्परेट प्लांट्स आहेत त्यांच्यापेक्षा टेम्परेचर या ट्रॉपिकल प्लांट्सला जास्त लागणार आहे. समजते का? बघा, विषुवृत्तावरती असणाऱ्या वनस्पतींना तापमान हे जास्त लागणार आहे, त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचर हे जास्त आहे. ओके, त्यामुळं टेम्परेचर हा फोटोसिंथेसिस वरती परिणाम करणारा घटक आहे. आता राहिलेला जो शेवटचा चौथा तो म्हणजे वॉटर. वॉटर इज डायरेक्टली डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. पाणी हा प्रकाश संश्लेषण या घटकावरती डायरेक्ट परिणाम करत नाही, किंवा पाणी हा प्रकाश संश्लेषण या प्रोसेसवरती या प्रक्रियेवरती डायरेक्ट परिणाम करत नाही. ओके, तो इनडायरेक्ट करणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे देयर इज नो डायरेक्ट अफेक्ट ऑफ वॉटर ऍज अ फॅक्टर ऑन फोटोसिंथेसिस रेट, बट इट इज थ्रू इट्स इफेक्ट ऑन प्लांट्स. म्हणजे पाणी हा फोटोसिंथेसिस वरती डायरेक्ट परिणाम करत नाही, पण पाणी जर नसेल तर त्या वनस्पतीवरती परिणाम होणार आहे.
आणि वनस्पतीवरती जर परिणाम झाला तर त्या फोटोसिंथेसिसच्या रेटवरती परिणाम होणार, म्हणजे इनडायरेक्ट फॅक्टर आहे. मग काय असेल, समजा एखाद्या वनस्पतीला पाणी मिळालं नाही तर काय होणार आहे, त्याची पानं ही कर्ल होणार आहे, म्हणजे स्वतःभोवती गुंडळणार आहे, आणि पानं जर गुंडळणी केली तर फोटोसिंथेसिस होणार नाही. म्हणून म्हटलंय देयर इज नो डायरेक्ट इफेक्ट ऑफ वॉटर ऍज अ फॅक्टर ऑन फोटोसिंथेसिस रेट, बट इट इज थ्रू इट्स इफेक्ट ऑन प्लांट्स. नेक्स्ट, वॉटर स्ट्रेस कॉजेस क्लोजर ऑफ स्टोमॅटा. जर पाणी वनस्पतीला कमी पडलं तर वनस्पती काय करणार आहे, स्वतःचा स्टोमॅटा बंद करून घेतात. रिडक्शन ऑफ CO2 सप्लाय. स्टोमॅटा जर बंद झाला तर CO2 वनस्पती आतमध्ये घेऊ शकत नाही. इट ब्रिंग्स अबाउट लॉस ऑफ टर्जिडिटी इन लीव्स, आणि त्याच्यामुळे वनस्पतींमधली टर्जिडिटी किंवा पानामधली जी टर्जिडिटी आहे ती कमी होणार आहे, आणि त्याच्यामुळे कॉजेस ऑफ विल्टिंग, म्हणजे तेच पान स्वतःभोवती असं गुंडळलं जाणार आहे, आणि पान जर गुंडळलं तर फोटोसिंथेसिस होणार नाही. आणि विथ स्टोमॅटा वॉटर स्ट्रेस असल्यामुळे स्टोमॅटा क्लोज होणार आहे. स्टोमॅटा क्लोज झाले की CO2 इंटेक कमी झाला, मग तिथंच फोटोसिंथेसिसचा रेट खाली पडणार आहे. ओके, सो इन दिस वे, इन दिस लेक्चर वी were completed the last point of this topic, factors affecting the rate of photosynthesis.